शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मुंबईचा पारा आता हळूहळू वर चढायला लागला आहे. इलेक्शनमुळे नाही, गरमीमुळे, निसर्गामुळे. काही ठिकाणी काल बऱ्याच ठिकाणी ऐकलं की अवकाळी पाऊस देखील पडतो आहे. बंगालच्या उपसागरामध्ये काहीतरी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे, त्याच्यामुळे कदाचित काही ठिकाणी महाराष्ट्रात पण बऱ्याच ठिकाणी काल अवकाळी पाऊस पडला. तर देव न करो जास्त नुकसान, शेतकऱ्यांचं नुकसान जास्त होऊ नये हीच प्रार्थना देवाकडे. आणि मंडळी, आपल्या मुंबईचं सध्या चाललं आहे काय, गरमीचं वातावरण चाललं आहे, कारण आता शिमगा जवळ आलं आहे, त्यामुळे सूर्य डोक्यावर येणारच, उन्हाने तापणारच जमीन, हे निसर्गचक्र आहे. तर आता झालं आहे आपलं, तुम्हाला मी मागे दाखवलं होतं, थांबा एक मिनिट दाखवतो. मागे रस्ता मी तुम्हाला वारंवार आपल्या 2-3 व्हिडिओमध्ये दाखवला होता. गेल्या ऑगस्टमध्ये इथे बांध पडला होता आमच्या इथे. तिथपासून हा रस्ता रहदारीसाठी उपयोगाचा नव्हता, म्हणजे कामच बंद होतं या रस्त्यावर. तर आता या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे, कालपासून म्हणजे सुरुवात झालेली आहे. तर बघूया आता, वरपासून आमची ड्रेनेज लाईन वगैरे सगळं करणार आहे त्यामध्ये. तर चाललं आहे काम, होऊ देत रस्ता, कारण गेले 7-8 महिने हा रस्ता बंद होता. ऑगस्टपासून हा रस्ता बंद होता, ऑगस्ट 2025 ते आता फेब्रुवारी 2026मध्ये याचं काम चालू झालं आहे. इच्छा अशीच आहे की पाडव्याच्या आधी हा रस्ता पूर्णपणे व्यवस्थित चालू होऊ दे, कारण आमच्या डोंगरावर ना मंडळी बरीच वृद्ध मंडळी राहतात, लहान मुलं राहतात, गरोदर बायका वगैरे, त्यांना सगळ्यांनाच येण्यासाठी ह्या रस्त्यावरून त्रास होत होता. म्हणजे येण्याजोग्याच हा रस्ता नव्हता, आणि पर्यायी रस्ते आहेत नाही असं नाही, पण ते खूप लांब आहेत आणि डोंगराळ भाग असल्यामुळे वृद्ध माणसांना खूप त्रास होत होता. आता या रस्त्याचं काम चालू झालेलं आहे, म्हणजे जाईल 15-20 दिवस जातील, बघूया आता, काम तर चालू आहे. आज तो बांध पडला होता आणि आमच्या डोंगरातल्या एक काकी बिचाऱ्या वारल्या होत्या, पण आता बांध झालेला आहे पूर्णपणे व्यवस्थित बांधून. त्याची रंगरंगोटी देखील छान झालेली आहे, पण आपला हा रस्ता राहिला होता आणि त्याचंच काम चालू झालं आहे. कसं आहे रस्त्याने ना, कारण बांध पडल्यामुळे सगळ्याच रस्ता चालण्यास पर्यायी नव्हता, रहदारीसाठी योग्य नव्हता. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या ड्रेनेज लाईन ह्या खाली येतात, मग त्याचं सगळं पाणीसुद्धा लीक होतं इकडे. ते आता त्याचं काम चालू झालेलं आहे, लवकरात लवकर हे पूर्ण होईच इच्छा. बाबा, अरे तू नीट बस ना. काम चालू आता इथनं आधी रस्ता वगैरे तोडतायत तो, त्यामुळे त्या ड्रेनेज लाईन आहे ना वरपासून खालपर्यंत व्यवस्थित करता येईल, नंतर मग पायऱ्या करतील. ड्रेनेज लाईन एकदा टाकून झाली ना की मग ते पायऱ्या काय फटाफट काम होतं. आमचा जरा डोंगराळ भाग आहे, त्यामुळे सामान नेण्या आणण्यासाठी खूप त्रास होतो. बाकी आमची वस्ती एक नंबर आहे, मात्र अशी वस्ती कुठे दुसरीकडे भेटणार नाही. आता मंडळी संध्याकाळ झाली, आपलं ऑफिसचं काम चालू झालेलं आहे मग अशीच, आणि आता बसलो आहे ऑफिसचं काम करतो आहे. तर मंडळी काय म्हणताय, झालं आता मग या मला वाटतं या शुक्रवारी जातील लोक संध्याकाळी कामावर करून. काही काही लोकांना शनिवारी काम आहे, ऑफिस असतं सगळ्यांना मोस्टली, तर काही लोक शनिवारी जातील, पण जातील मला वाटतं असं. मोस्टली लोक गावी जातील, पण शिमगा पण आहे आणि सुट्ट्या पण आहेत, त्यातल्या त्यात सुट्ट्या पण आहेत, तर लोक जातील गावी, असं माझा अंदाज आहे. बघू आता आपल्याला काय करता येते. शक्य शनिवार रविवार तर जाऊ शकतो, पण मला काय तुम्हाला झालं, माझा तो एक सहकारी आहे, त्याला पण पालखीसाठी जायचं गावी. मी काय दरवर्षी मी काय पालखीसाठी सहसा जात नाही गावी, आणि नाहीच जात मोस्टली, मग त्यामुळे तो जातो. तर आता कारण मी नसताना
तो करतो काम. तर आता मला असणं गरजेचं आहे. तर मला तर काय कुठे जाता येणार नाही, पण पुढचा आठवडा तो नाहीच आहे. आता बघूया, आपल्याला काम करावंच लागणार आहे. बघू आता काय, मला वाटतं ज्या परीक्षा संपल्यावरच, लहान मुलांच्या शाळेच्या परीक्षा संपल्या की मगच गावी जाता येईल असं मला वाटतं आहे. एक अंदाज आहे. बघू आता कसं काय होतं आहे, कसं काय जमतं आहे, कसं काय करायला भेटतं आहे, तसं त्याच्यावर आहे. पण गावी छान ना. गावी आता पहिली होळी पण झाली परवा. होळीची सुरुवात झाली. मस्त ना गावी, वेगळंच वातावरण असतं ना. मला काही गावी एवढं होळीचा अनुभव नाही, कारण आपण होळीला मी कधी गावी नव्हतो. हां, मुरड्यात होतो तेव्हा माहिती आहे. तेव्हा छोट्या छोट्या होळ्या लागायच्या आधी. आमच्या बाजूला एक व्हिडिओ आहे तो बघा. दळवी काकांच्या इथे पण आदल्या दिवशी होळी असायची, तिथे होळी लागायची. त्यानंतर सकाळचा होम आहे आपला, त्या होमाचा व्हिडिओ आहे. आणि मग नंतर आपली पालखी निघते, तो सगळा सोहळा वगैरे आहे त्यात. छान वाटतं, एक प्रसन्न वातावरण वाटतं त्याच्यामध्ये. आणि असं एकंदरीत मस्तच वातावरण आहे, असतं गावी. आमच्या बिरमणीतला पण होळीला मी एकदा होतो गावी. एकदा म्हणजे खूप वर्षातनं एकदा होतो गावी मी. तर ती होळी सुद्धा आठवते. लोक प्रत्येक गावातले एक एक व्यक्ती हळकुंड, म्हणजे जे होळीमधलं लाकूड असतं ते एक एक हळकुंड आणून त्या होमात टाकतं. आणि नंतर मग रात्रीची ती होळी लागते. 12च्या नंतर तो होम लागतो. आणि मग त्याच्यानंतर पालखी फिरते सगळ्या गावभर. आणि नंतर त्यानंतर पंचमी 5 दिवसांनी असतं. जसे आपल्याकडे मुंबईला शहरी भागात होळीच्या दुसऱ्या दिवशीच धुलीवंदन असतं. तर त्याच्यानंतर पंचमी 5 दिवसांनी तिथं पंचमी असते. त्या पंचमीला तिकडे धुळवड साजरी केली जाते. तर असं एक सण आहे. खेडला पण तसंच होतं, पण तिकडे पालखीचा उत्साह मोठा असतो, पालखीचा सण हा मोठा असतो. आणि ते म्हणतात ना, तिकडे म्हणतात ते लोक की वर्षातनं देव आम्हाला एकदा भेटायला येतात, आमच्या घरी येतात. तर खरंच तो उत्साह खूप अद्वितीय असतो, मस्त छान असतो. आपल्या गावातसुद्धा रामवर्धनीची पालखी फिरते. खेडमध्ये बहुतेक आपल्या बिरमणीत भैरी जोगेश्वरीची पालखी फिरते. त्यानंतर खेडमध्ये बऱ्याचशा काळकाई देवीची, पाथरजाई देवी, अशा देव्यांच्या पालख्या फिरतात. एक उत्साहाचं वातावरण असतं आणि छान असं एकंदरीत मस्त वातावरण असतं तिकडे. तर आहे असो. आपल्याला काय जात आहे, मला वाटत शंकेची पाल चुकते म्हणल्यानंतर नाही शक्यतो जाता येणार. पण जास्त मस्त एन्जॉय करा तुम्ही लोक. जिथं जात आहे सावकाश जा, मस्त जा, एन्जॉय करा. हां, आता 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत, त्याच्यामुळे ते विद्यार्थी नाही जाणार गावी. असं नाही एक वर्ष नाही गेलं तरी काय हरकत नाही. देवाचा आशीर्वाद तुमच्या सदैव पाठीशीच असतो. हां, पण आमच्यासारखी लोकं आहेत जी कधीच गावी गेलेली नाहीत या दिवसामध्ये, या वातावरणामध्ये. त्यांनी मात्र जावं माझ्यासकट. माझ्यासकट मी स्वतःला पण सांगतो, त्यांनीसुद्धा जावं. कारण असे म्हणतात ना, असं सोहळा बघायला एक खरंच भाग्य लागतं. छान असतं, मस्त वाटतं. बघू आपला कधी योग येते. चहा प्यायला तनुने आल्यावर चहा बनवला आहे, सोबत बिस्किट खाऊया. बिस्किट्स आहेत, कधी कधी बिस्किट्स खाल्लेले पण चांगले असतात. तनु अभ्यास करतो, अभ्यास करत होता, गट्टू टी व्ही बघतोय. गट्टू बसून चहा पितो. आता तनु पण चहा पितोय, अभ्यास करता करता चहा पितोय. मी पण चहा प्यायला बसलोय. तर चला या चहा प्यायला मस्त की संध्याकाळचा चहा, मस्त गरमागरम चहा या. तर चला मंडळी, जेवण खाऊन झालेलं आहे आणि आता हा व्हिडिओ इथेच थांबायची वेळ आली आहे. म्हणजे काय चाललं आहे आपल्या चॅनलला सबस्क्रायबर्स वाढत आहेत की नाही वाढत आहेत, उलटे कमीच होत जात आहेत. महिना संपायला आला. 31 जानेवारीला आपले 1700 सबस्क्रायबर झालेले आणि हा फेब्रुवारी महिना संपायला आला आता. आणि त्या ह्याच्यात अजून 7च सबस्क्रायबर झालेत. 8 होत आहेत, 7 होत आहेत, 6 होत आहेत, परत 7 होत आहेत. 7 म्हणजे ॲव्हरेज बघा किती आपण कमी आहे. मंडळी, तुम्ही चॅनलवर खरंच बघत असाल तर नक्की मंडळी सबस्क्राईब करा, प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हीच विनंती, चॅनल नवीन असाल तर नक्की मंडळी चॅनल सबस्क्राईब करा. मी खूप आवडीने बनवतो व्हिडिओ. आता असो, जेवढे आहेत तेवढ्यांसाठी तर मी व्हिडिओ बनवतच राहणार. तुर्तासरी या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.